आपल्यासोबत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सुद्धा जोडले गेलेले आहेत। रविकिरणजी, आता तुम्ही पाहताय काही मिनिटांमध्येच हा सोहळा जो आहे तो सुरू होईल, शपथविधी सोहळा। महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतात? महाराष्ट्राच्या राजकारणावर बराच मोठा परिणाम करायचा हा उद्देश मनात ठेवूनच चेहऱ्यांची निवड करण्याचं भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं दिसतंय। आपण एक पाहतोय की संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे हे पक्षाचे अतिशय जुने चेहरे आहेत। हे सातत्याने निवडून येणारे लोक आहेत। त्यांना डावलून म्हणजे त्यांना राजीनामा द्यायला लावून त्यांनी कपिल पाटील, भारती पवार, म्हणजे नारायण राणेंचा विषय स्वतंत्र आहे म्हणून मी ही दुसरी नावं सांगितली की यांना त्यांनी घ्यायचं ठरवलं आहे। आता आपण जर इतिहास पाहायला गेला तर भारती पवार, कपिल पाटील हे राष्ट्रवादीच होते पूर्वी। भारती पवार तर 2019च्या निवडणुकीच्या आधी काही दिवसाआधीच भारतीय जनता पक्षात आल्या राष्ट्रवादीमधून आणि त्या खासदार झाल्या। पाहता पाहता त्या आज राज्यमंत्री होतील। कपिल पाटीलसुद्धा पूर्वी ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, ते राष्ट्रवादीचे समर्थक होते। शरद पवारांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचं राजकारण चालत होतं। आज तेही मंत्री होत आहेत। म्हणजे काय तर नारायण राणेंचा समावेश तर हा तर म्हणजे मोठा षटकारच आहे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने। याचा अर्थ असा आहे साधा की भारतीय जनता पक्षाने असं ठरवलं आहे की आमची पारंपरिक चेहरे सोडून आम्ही नवीन चेहरे घेऊ इच्छितोय। हे नवीन चेहरे हे पुढच्या लोकसभा निवडणुका, लवकरच होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, त्यानंतर महाराष्ट्रामधल्या अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका, या सर्वांसाठी पक्षाने सज्ज व्हायचं ठरवलं आहे। हा स्पष्ट आणि सरळ मेसेज ते आज देऊ इच्छित आहेत आणि त्यासाठी त्यांनी आपले खंदे जुने महत्त्वाचे चेहरे नाराज झाले, थोडेसे खटू झाले तरी हरकत नाही, हा विचार करून हा मोठा एक निर्णय घेतलेला आहे आणि हा धाडसी निर्णय म्हणायला हवा, एवढं आत्ता ह्या क्षणाला म्हणता येईल। रविकिरणजी, ज्या वेळेला या मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी आलेली होती त्यावेळेला असं सुद्धा समोर येत होतं की मंत्रिमंडळामध्ये ओबीसी नेतृत्व, तरुणांना संधी, जेणेकरून हे आता हे दिसतंच आहे म्हणजे जी नावं समोर येतात। मात्र जर महाराष्ट्राचा विचार केला तर मुंडे हेच ओबीसींचं नेतृत्व। मात्र आज ना पंकजा मुंडेंना संधी आहे ना प्रीतम मुंडेंना। हा एक मोठा विषय आहे। मागे त्यांनी याची चुणूक दाखवली होती, आज त्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे असं दिसतंय। मागे आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी पंकजा मुंडे यांना तिकीट मिळणार आणि त्या कदाचित विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्या होणार असं वातावरण असतानाच त्यांना तिकीट दिलं नाही पक्षाने आणि त्यांनी रमेश कराड जे लातूरला राहतात आणि त्याच समाजाचे एक कार्यकर्ते नेते आहेत त्यांना त्यांनी संधी दिली। ही पहिली सूचक अशी घडामोड होती। पक्षाने काहीतरी एक निश्चित ठरवलेलं दिसतंय। आज त्यांनी भागवत कराड हे आपले दुसरे एक नेते निवडलेले आहेत। त्यांना पाहता पाहता त्यांनी राज्यसभेवर पाठवलं। राज्यसभेवरनं ते आज राज्यमंत्री होत आहेत। कदाचित भागवत कराडांना विचारलं असतं 4 वर्षापूर्वी की भविष्यात ह्या संधी तुम्हाला दिसत आहेत का, तर त्यांनी सुद्धा सांगितलं असतं की मला माहीत नाही किंवा मला वाटत नाही की असं काही होईल। पण राजकारणामध्ये प्यादी कधी कशी हलवावी हे पक्षश्रेष्ठी ठरवत असतात, त्यानुसार हे घडतंय आणि त्यांनी 2 कराडांना संधी दिली आहे मुंडेंना डावलून। याचा अर्थ माझ्या दृष्टीने एक पत्रकार म्हणून तो सरळ आहे की त्यांना मुंडेंचं नेतृत्व याला एक पर्याय उभा करायचा आहे आणि तो पर्याय त्यांनी वंजारी समाजाचं मतदान ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त आहे, निर्णायक आहे, अशा भागांमध्ये त्यांनी एका ठिकाणी रमेश कराडांना संधी दिली विधान परिषदेवर, दुसरीकडे त्यांनी भागवत कराडांना जाणीवपूर्वक राज्यसभेवर पाठवलं औरंगाबादच्या। तेही मूळचे लातूर जिल्ह्यातले आहेत विशेष म्हणजे, पण ते औरंगाबादला स्थायिक आहेत। त्यांनी औरंगाबादचं राजकारण केलेलं आहे, तिथेही त्यांना घेत आहेत। म्हणजे मराठवाड्यामधला वंजारी समाज हा 2 कराडांच्या मागे त्यांनी खेचला जाईल अशी एक व्यूहरचना केलेली दिसती आहे। बाजूला नगर जिल्हा आहे, पलीकडे नाशिक जिल्हा आहे, इथं सुद्धा वंजारी समाजाचं मतदान लोकसंख्या ही लक्षणीय आहे आणि त्यांनी एक संदेश दिलेला आहे आणि मला वाटतं ही एक धोरणात्मक चाल म्हणता येईल, राजकीय चाल आहे। रविकिरणजी, म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणायचं का की म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाचा जरी हा विस्तार होत असला तरी स्थानिक गणितं सुद्धा तितकीच महत्त्वाची आणि ती सुद्धा त्यांनी लक्षात घेतलेली आहेत। भारती पवार जे आहेत ते आता राष्ट्रपती भवनाकडे निघालेले आहेत म्हणजे शपथविधी कार्यक्रमासाठी, तर भारती पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे नेमकं आता भाजपला काय सांगायचंय, काय मेसेज द्यायचा आहे? याचे 2 अर्थ असतात। जेव्हा एखादा पक्ष इतका धाडसी निर्णय घेतो याचे 2 अर्थ असतात। एक, त्या पक्षाला त्या स्थानिक मतदारसंघामधली सुद्धा गणितं ही नव्याने जुळवायची असतात किंवा ती पक्की करायची असतात। मी जसं सांगितलं, भारती पवार ह्या पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होत्या, त्या महत्त्वाच्या पदावर होत्या, महिला आघाडीच्या नेत्या होत्या, पण तो मतदारसंघ ज्या मतदारसंघाचा आज त्या प्रतिनिधित्व करतायत तो मतदारसंघ स्वतःकडे कायम राहावा हा पक्षाचा पहिला हेतू आहे। कारण भारती पवार ह्या नव्याने निवडून आलेल्या आहेत, पहिल्यांदा निवडून आलेल्या आहेत। हा मतदारसंघ त्यांना राज्यमंत्री केल्यानंतर पक्का होईल ही पक्षाची पहिली धारणा असते।
दुसरी गोष्ट, त्या भागामध्ये एक नवीन समर्थक वर्ग तयार करण्याचं काम एक राज्यमंत्री म्हणून त्या करू शकतात, ही त्याच्यामागची त्यांची दुसरी धारणा असते. आणि दुसरी एक तो राजकीय उद्देश मनात ठेवूनच हे सगळ्या चाली रचल्या जातात कुठल्याही राजकीय पक्षातर्फे. आणि मला वाटतं नाशिककडे शिवसेनेचं आपण बघितलेलं आहे की शिवसेनेचं बलस्थान आहे नाशिक. राष्ट्रवादीचं तिथं खूप मोठं लक्ष आहे. छगन भुजबळ तिथं नेते आहेत, त्यांचे पुतणे तिथं खासदार होते, आज तिथं गोडसे खासदार आहेत शिवसेनेचे. भारतीय जनता पक्षाने भारती पवार यांना राज्यमंत्री करून एक असं सांगितलेलं आहे की नाशिक जिल्हा आणि आजूबाजूच्या भागामध्ये आम्हाला एक नव्याने बांधणी करायची आहे, आणि ती बांधणी करण्यासाठी त्यांनी राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश करण्याचं ठरवलेलं दिसत आहे. नारायण राणेंबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे शिवसेना, काँग्रेस, भाजप असा त्यांचा प्रवास झालेला आहे. एकूणच त्यांचा आक्रमक बाणा जो त्यांनी अजूनही जपला, त्याचाच फायदा आता भाजप घेऊ इच्छिते? अगदी. कारण भारतीय जनता पक्षाला जेव्हा हे निश्चित जाणवलं की आता शिवसेना आपल्यासोबत येण्याच्या काही मनस्थितीमध्ये नाही आहे, तेव्हा त्यांना नव्याने बांधणी करायची. आता ही नव्याने बांधणी करत असताना शिवसेनेचं बलस्थान आहे मुंबई, ठाणे आणि कोकण. तर मग इथे मुंबई, ठाणे आणि कोकणामध्ये शिवसेनेला आरेला कार्य उत्तर देऊ शकणारा, त्यांच्याच भाषेत बोलू शकणारा नेता त्यांना आपलासा करण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. मग भारतीय जनता पक्षाकडे नेते नाही आहेत का? आहेत. पण शिवसेनेच्या तोडीस तोड, शिवसेनेला जसेच्या तशा भाषेमध्ये उत्तर देऊ शकणारा नेता म्हणून कोण हवं होतं, तर त्यांनी जाणीवपूर्वक नारायण राणे यांना राज्यसभेवर घेतलेला आहे. नारायण राणेंना त्यांनी जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षात घेतलेला आहे. त्यावेळी सुद्धा काही शिवसेनेचं काही समर्थन नव्हतं. राणे जेव्हा भाजपामध्ये येऊ घातले होते तेव्हा, तरी त्यांनी जाणीवपूर्वक घेतलं, कारण भविष्यामध्ये त्यांना असं जाणवत असेल त्यावेळेला की कदाचित उद्या शिवसेना आपल्यासोबत जर नाही राहिली तर शिवसेनेला उत्तर देण्यासाठी आपल्याकडे एक कडवट शिवसैनिक पूर्वीचा असला पाहिजे. म्हणून त्यांनी धोरणीपणाने नारायण राणेंना जवळ केलं आणि नारायण राणेंचे चिरंजीव सुद्धा सोबत आले. हो. आणि त्याच्यामधून आता त्यांनी हे समीकरण कसं आहे सांगतो. बरोबर. हे सगळं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपण बोलत असताना दिल्लीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्यावर सुद्धा आपलं लक्ष आहे. आणि मला प्रशांत कदम यांच्याकडे जायचंय. प्रशांत, एकूणच जर पाहिलं तर जे घटक पक्ष आहेत, म्हणजे शिवसेना आणि अकाली दल, हे एनडीए मधून बाहेर पडल्यानंतर भाजपचेच मंत्री त्या ठिकाणी होते. मात्र आता सर्वसमावेशक विचार जो आहे तो केला जातोय आणि घटक पक्षांना सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जात आहे. नक्कीच. पण खरं तर म्हणजे घटक पक्ष जरी येत असले तरी एनडीएचं अस्तित्व किती आहे? कारण शिवसेना आणि अकाली दल हे अगदी जुने मित्र होते भाजपचे. पहिल्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा यांना एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं होतं. आणि 2014 पासून मोदींचा हाच पवित्रा राहिलेला आहे की मित्रपक्षांचे खासदार कितीही असोत त्यांना एकच मंत्रिपद. म्हणजे शिवसेनेचे 18 खासदार होते मागच्या टर्ममध्ये, पण आत्ता पण त्यांना एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं होतं. आत्तासुद्धा गेल्या 2 दिवसापासून जो वाद सुरू होता, जेडीयूला एकापेक्षा जास्त कॅबिनेट मंत्रिपदं हवी होती, मात्र तुर्तास जेडीयूला सुद्धा एकच कॅबिनेट मंत्रिपद जे आहे ते सध्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दिसतंय. आणि जरी मित्रपक्षांची गरज असली तरी त्यांचं महत्त्व एका मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं दिसत नाही आहे. कारण आपण जर राष्ट्रवादीचा विचार केला तर अगदी 4-5 आणि 7-8 खासदार असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या वाट्याला तेव्हा 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद युपीएच्या काळामध्ये होतं. ते नशीब मात्र शिवसेनेला कधी मिळालं नाही. 2014ला 18 खासदार असून सुद्धा एकच कॅबिनेट मंत्रिपद शिवसेनेला मिळालेलं होतं. आणि आता सुद्धा हे जे नवीन मित्र आहेत हे तीनही मित्र यूपी आणि बिहार याच पट्ट्यातले आहेत. त्याच्या पलीकडं भाजपचा मित्रांचा शोध जो आहे तो अजूनही सुरूच आहे, तो संपलेला नाही आहे. अजूनही काही मित्रपक्ष जे आहेत ते भाजपच्या सोबत यायला काहीशे बिचकतात का? TRS सारखे काही पक्ष आहेत किंवा जगनमोहन रेड्डी यांना सुद्धा ऑफर होती, मात्र ते थेट मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालेले नाही आहेत. जरी काही मुद्द्यांवरती संसदेमध्ये त्यांचं भाजपला एक समर्थन असतं किंवा साथ असते महत्त्वाच्या विधेयकावरती, मात्र थेट मंत्रिमंडळामध्ये सामील न होता त्यांनी थोडंसं अंतर राखणं पसंत केलेलं आहे. आणि यूपी आणि बिहार याच पट्ट्यातले 3 मित्रपक्ष आता भाजपसोबत आपल्याला कॅबिनेटमध्ये दिसत आहेत. हे 3 मित्रपक्ष कुठले आहेत तर एक जेडीयू जो बिहारमध्ये सत्तेत आहे, याच्याशिवाय लोकजनशक्ती पक्ष बिहारमधलाच पक्ष आहे आणि त्याची जवळपास आता 2 तुकड्यामध्ये विभागणी झालेली आहे. आणि तिसरा पक्ष जो आहे तो अपना दलच्या रूपाने अनुप्रिया पटेल यांच्या रूपात आपल्याला दिसतोय. आणि यूपी आणि बिहार पट्ट्यामध्ये अजूनही भाजपचं एक वर्चस्व आहे. उत्तर प्रदेशच्या तर निवडणुका आहेत पुढच्या वर्षी आणि त्या अनुषंगानं या छोट्या पक्षांना भाजपनं आपल्यासोबत ठेवलेलं आहे. पण जसा पूर्वी एनडीए दिसत होता तसा मात्र एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत नाही आहे. कॅबिनेटमध्ये जरी आता थोडंसं एक रिप्रेझेंटेशन जरी दिसेल तरीसुद्धा ज्या अर्थानं एक मोठी आघाडी म्हणायला पाहिजे होती ती मात्र तशी आपल्याला दिसत नाही आहे.
प्रशांत, 2022 म्हणजे पुढच्या वर्षीपासूनच 7 राज्यांमध्ये महत्त्वाच्या निवडणुका होत आहेत. कुठलीही निवडणूक भाजपला सोडायची नाही आणि त्याच दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना प्रत्येकाची निवड केली गेलेली आहे असं म्हणायचं का? नक्कीच. खरं तर उत्तर प्रदेशचं महत्त्व 2024च्या दृष्टीनं किती आहे हे वेगळ्यानं सांगायची गरज नाही आहे. 80 खासदार उत्तर प्रदेश या एका राज्यातून येतात. शिवाय हे राज्य हातामध्ये ठेवणं हे भाजपसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय 2024मध्ये हवा तो आकडा जो आहे तो मिळवता येणार नाही आहे. मागच्या वेळी जर आपण बघितलं तर मागच्या वेळी सुद्धा विस्तार बरोबर 2016लाच झाला होता, जुलै महिन्यातच झालेला होता, जेव्हा उत्तर प्रदेशच्या निवडणुका 6-7 महिन्यांवरती होत्या. आणि शिवाय नोटबंदीसारखा एक महत्त्वाचा निर्णयसुद्धा उत्तर प्रदेश निवडणुकांच्या आधी काही 3-4 महिन्याच्या तोंडावरती घेतलेला होता. नोव्हेंबरमध्ये तो झालेला होता. आणि आत्तासुद्धा खूप म्हणजे भविष्यात शक्यता आहे की एखादा एक मोठा पॉलिसी डिसिजन जो आहे तो या टप्प्यावरती होऊ शकतो, कारण ही निवडणूक म्हणजे जवळपास मिनी लोकसभेसारखी आहे. आणि उत्तर प्रदेश, कारण एक जर आपण संपूर्ण देशाचं चित्र पाहिलं तर मोदी लाट कितीही तीव्र असली, मागच्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या, तरी दक्षिणेत त्यांना पूर्णपणे पाय रोवता आलेले नाही आहेत. त्यात आता जो AIDMK सारखा त्यांचा जो मित्र होता तो सुद्धा सत्तेतून दूर झालेला आहे. आणि अशावेळी ज्या नॉर्थ बेल्टमध्ये त्यांची बऱ्यापैकी ताकद आहे, त्या बेल्टमधला सगळ्यात महत्त्वाचा पट्टा जो आहे तो साहजिकच उत्तर प्रदेश आणि बिहार आहे. बरोबर. आणि ती निवडणूक त्या अर्थानं मोदींसाठी महत्त्वाची आहे. कॅबिनेटच्या या संपूर्ण एक्सपान्शनमध्ये सुद्धा ते आपल्याला दिसतंय. बरोबर प्रशांत, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा. आता आपल्यापर्यंत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी पोहोचतेय, ती म्हणजे 12 मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यांची नावं अशी आहेत की सदानंद गौडा, त्याच्यानंतर रविशंकर प्रसाद, त्याच्यानंतर थावरचंद गेहलोत, याच्यानंतर रमेश पोखरियाल, डॉक्टर हर्षवर्धन, त्याच्यानंतर प्रकाश जावडेकर, म्हणजे महाराष्ट्रामधले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. संतोष कुमार गांगवार, त्याच्यानंतर बाबुल सुप्रियो, त्याच्यानंतर संजय धोत्रे, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राजीनामा दिलाय. त्याच्यानंतर रतनलाल कटारिया आणि प्रताप चंद्र सारंगी यांनी राजीनामा दिलाय. प्रशांत, रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर ही याच्यामधली धक्कादायक नावं म्हणावी लागतील, काय म्हणशील? नक्कीच. खरं तर दोघेही प्रवक्ते म्हणून सुरुवातीला काम करत होते भाजपमध्ये, आणि जरी मंत्री असले तरी अनेकदा त्यांना या रोलमध्ये सातत्यानं पक्षासाठी काम करावं लागत होतं. म्हणजे जावडेकरांच्याकडं पर्यावरण मंत्रालय होतं, त्याच्यानंतर आधी त्यांच्याकडं HRD मिनिस्ट्री होती पहिल्या टर्ममध्ये, दुसऱ्या टर्ममध्ये पुन्हा माहिती आणि प्रसारण खात्यासारखं एक महत्त्वाचं मंत्रालय आलेलं होतं. मात्र ह्या दोनही नेत्यांना, या दोनही चेहऱ्यांना सातत्यानं प्रवक्त्याची सुद्धा भूमिका बजावावी लागत होती. आणि कदाचित हा विचार केला गेलेला असावा की त्यांनी पक्ष संघटनेसाठीच काम अधिक प्रभावीपणे करावं. जावडेकर हे 70मध्ये सुद्धा पोहोचलेले आहेत, आणि बहुतांश जर आपण नावं पाहिली तर हे नेते असेच आहेत की ज्यांचं वय 70च्या पुढे गेलेलं आहे. त्या अनुषंगानं सुद्धा कदाचित हा निर्णय जो आहे तो घेतला गेलेला असावा. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं जावडेकर आणि धोत्रे यांचं जाणं म्हणजे 2 मंत्री जे आहेत ते कमी झाले, मात्र त्याचवेळी 4 संख्या वाढलेली आहे. आणि त्यामुळे एकूण मंत्रिमंडळातली संख्या जी आहे महाराष्ट्राची ती 8 वरती पोहोचलेली आहे. कारण आधी आपले 6 मंत्री होते, 4 नव्यानं आता आज शपथ घेत आहेत, आणि 2 मंत्र्यांना डच्चू द्यावा लागतोय. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 8 मंत्री महाराष्ट्राचे असतील. बरोबर. त्या अर्थानं सुद्धा हे बघितलं पाहिजे. नक्कीच प्रशांत, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा. रवी सर, तुम्ही आता बघताय की कामराज यांनी काँग्रेससाठी काम करण्याची तयारी जी आहे ती दाखवलेली होती. आता भाजपचा कामराज प्लॅन या ठिकाणी म्हणायचं का? जोर का झटका धीरे से लगे याचं आठवण करण्यासारखा ह्या घडामोडी आहेत. कालपर्यंत आपल्याला असं वाटत नव्हतं की रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर ही इतकी मुरब्बी, जुनी, अनुभवी नावंसुद्धा वगळल्या जाण्याच्या लिस्टमध्ये येतील. यावरून एक उद्दिष्ट स्पष्ट होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या 2024च्या निवडणुका समोर ठेवून व्यूहरचना सुरू केलेली आहे. तसं नसतं तर रविशंकर प्रसाद किंवा प्रकाश जावडेकर हे प्रभावी प्रवक्ते आज मंत्रिमंडळातून त्यांना निरोप देण्याची वेळ आलेली नसती. याचा अर्थ असा 2024ची तयारी सुरू झालेली आहे, आणि ही तयारी अत्यंत आक्रमकपणे करण्याच्या व्यूहरचनेचा एक भाग म्हणून काही धाडसी निर्णय भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेले आहेत. त्याचाच हा परिपाक आहे, ही महत्त्वाची नावं यातून वगळण्याचा. आता आपल्या महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर भलेही प्रकाश जावडेकर जुने मंत्री असोत, परंतु आपण सातत्याने हे बघतोय की कामाच्या बाबतीमध्ये
नितीन गडकरी यांनी जो ठसा उमटवला केंद्रामध्ये, आज देशभरामध्ये महामार्गांचं काम चालू आहे, राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये त्यांना सातत्यानं क्रेडिट दिलं जातं आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री यांचा एक आवडता शब्द आहे, डंके की चोट पे. ते नेहमी हा शब्द वापरत असतात. तर भारतीय जनता पक्षाला हेच अभिप्रेत दिसतंय की जे काही कराल ते डंके की चोट पे करा. गडकरी काम करून दाखवतात दिसतं. जावडेकरांनी भलेही चांगली कामं केली असतील, परंतु मला वाटतं पब्लिक कम्युनिकेशन हा जो एक महत्त्वाचा भाग असतो राजकारणामध्ये, त्यामध्ये ते कुठेतरी कमी पडलेले दिसत आहेत. म्हणून त्यांच्या जागी त्यांनी काही वेगळे चेहरे आणून एक वेगळा प्रयोग करायचा ठरवलेला दिसत आहे. कारण देशभरामध्ये जेव्हा आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या निवासस्थानी काही नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि एक तिसरा पर्याय म्हणून काही चाचपणी सुरू झालेली आहे. प्रशांत किशोरांनी शरद पवारांच्या काही बैठका झालेल्या आहेत. हे सगळं गृहीत धरून समोरचा व्यक्ती, समोरचा पक्ष 2 पावलं चालत असेल तर सत्ताधारी 4 पावलं चालायला पाहिजेत. हेच नरेंद्र मोदींनी आज दाखवून दिलेलं आहे एवढे मोठे निर्णय घेऊन आणि 43 नवीन चेहरे घेऊन की तुम्ही 2 पावलं चालत असाल तर माझ्याकडे 4 पावलं आहेत, म्हणून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. नक्कीच. मला प्रशांतकडे जायचंय. प्रशांत, 2024 ची ही संपूर्ण तयारी म्हणायची का? नक्कीच. खरं तर संख्या इतकी मोठी आहे की 36 नवे चेहरे शपथ घेणार आहेत. 7 मंत्र्यांना प्रमोशन मिळतंय. एका अर्थानं हा विस्तार नाही आहे तर पूर्णपणे नव्यानं रचना मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाची केलेली आहे. आणि त्यातही मला काही नावांच्याकडे बघितल्यानंतर आश्चर्य वाटतंय की 2019ला त्यांना पहिल्यांदा स्थान मिळालेलं होतं मंत्रिमंडळामध्ये आणि 2च वर्षामध्ये त्यांना परत डच्चू मिळताना या ठिकाणी दिसतोय. संजय धोत्रे असतील किंवा ओडिशामधले जे सारंग आहेत, ज्यांच्या साध्या बॅकग्राऊंडची खूप चर्चा झालेली होती, संघाचे ते कसे आहेत आणि एकूणच त्यांच्या राहणीमानाबद्दल पण खूप त्यावेळी बातम्या आलेल्या होत्या. मात्र 2 वर्षामध्ये त्यांना मंत्रिमंडळातून हटवण्यात आलेलं आहे. आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी मोदींच्या डोक्यात असाव्यात. एकतर कोविडच्या या संपूर्ण महामारीच्या संकटामध्ये एक जी नकारात्मकता सरकारच्या कामाबद्दल आलेली होती ती बाजूला ठेवून एक इमेज मेकओव्हर करण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. आणि दुसरं म्हणजे पॉलिटिकली सुद्धा खूप धाडसी निर्णय काही घेतले गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये हे स्पष्ट दिसतंय की जे आयात केलेले नेते आहेत, जे बाहेरचे नेते आहेत, त्यांना समाविष्ट करताना कुठेही कसलीही भीडभाड बाळगलेली नाहीये. जे जुने संकेत होते ते पूर्णपणे बाजूला ठेवले गेलेले आहेत. आधी असं म्हटलं जायचं की जे लोक भाजपमध्ये येतात त्यांच्यापेक्षा मूळ विचारसरणी मांडणाऱ्या किंवा संघातून येणाऱ्या लोकांना इथं जास्त मान मिळतो किंवा त्यांना स्थान मिळतं. पण हे याच्यामध्ये अजिबात आपल्याला दिसत नाहीये. प्रत्येकाची बहुतेक एक म्हणजे पॉलिटिकल क्रेडिबिलिटी किंवा पॉलिटिकल वजन जे आहे तेच तोलून मापून त्यांना संधी दिल्या गेल्याचं आपल्याला या संपूर्ण मंत्रिमंडळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रशांत, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा. रोनक आहे आपल्यासोबत. रोनक, भाजपच्या आता गोटामध्ये काय चर्चा सुरू झालेल्या आहेत? दिग्गज मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपच्या गोटात नेमक्या काय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत? वृषाली, आपण जर बघितलं की ज्या पद्धतीने बातमी आली की प्रकाश जावडेकर यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. मुख्यतः आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात च्या कोट्यातून आत्ता जे मोदी सरकारमध्ये जे मंत्री होते ते संख्या 5 होती आणि आत्ता जे नव्याने 4 लोकांची संधी ज्यांना मिळते आहे, त्यामुळे निश्चितपणे हे बोललं जात होतं की कदाचित प्रकाश जावडेकर यांना देखील राजीनामा द्यावा लागेल आणि तशाच पद्धतीचं घडताना जी गोष्ट जी आहे ती पाहायला मिळते आहे. मुख्यतः जर आपण बघितलं तर असं प्रशांत सांगत होता की काही जे नेते आहेत ज्यांनी काही वर्षापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला, अशा लोकांना संधी देण्यामध्ये कुठेही ही कमीपणा जो आहे तो भाजप या ठिकाणी करताना पाहायला मिळत नव्हता. नारायण भारती पवार असो किंवा आपण जर बघितलं तर तिसरं हॅलो ठीक. रोनक, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा. रवी किरणजी आहेत आपल्यासोबत. रवी किरणजी, 2019 मध्ये ज्या वेळेला मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला त्यावेळेला राज्याच्या वाटेला 3 मंत्रिपदं आली, त्याच्यानंतर 3 राज्यमंत्रीपदं आली. त्याच्यामधल्या दोघांनी राजीनामे दिलेले आहेत. रावसाहेब दानवेंनी राजीनामा दिला, संजय धोत्रेंनी राजीनामा दिला आणि आता एक मोठं नाव ते म्हणजे प्रकाश जावडेकर यांचं नाव. त्याच्यामुळे आता 4 नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये सध्या संधी देऊन महाराष्ट्राच्या वाटेला नेमकं काय येणार? खाती कुठली मिळतात त्याच्यावर खूप काही अवलंबून आहे. आपण जर रिझल्टच पाहायचा म्हटलं की आपल्याला काय मिळालं तर नितीन गडकरींनी महाराष्ट्राला इतके राष्ट्रीय महामार्ग दिलेत
की एकेका भागामध्ये राष्ट्रीय महामार्ग काय आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. ही वस्तुस्थिती आज मराठवाड्यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर उमरगा तालुक्यातून जाणारा एक हैदराबाद हायवे सोडला तर अख्ख्या मराठवाड्यात राष्ट्रीय महामार्ग माहीत नव्हता. आज जिल्ह्यांमध्ये 4-4 महामार्ग दिलेत. तर हे जी कामं आहेत ना दृश्य स्वरूपाची, अशी दृश्य स्वरूपाची कामं दाखवायला तशी खाती आली पाहिजेत. आता ह्या नवीन 4 मंत्र्यांना नेमके डिपार्टमेंट्स कुठले दिले जातात, मग त्यांना काय चॅलेंज दिलं जातं, त्याच्यावर खूप काही अवलंबून आहे आणि त्यातूनच एक रिझल्ट मिळेल. पण तत्पूर्वी मी जसं मगाशी म्हणालो की महापालिका निवडणुका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका, ह्या सगळ्या राजकीय समीकरणासोबतच पुढच्या लोकसभा निवडणुकांची पायाभरणी करण्याचा हा एक मोठा प्रयोग आहे. आता ह्यातनं हे कसं साध्य करतात हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. कारण भारतीय जनता पक्षाने आता असं दाखवून दिलं की आम्ही आक्रमक झालो आहे. आमचा पारंपरिक चेहरा जो आहे पक्षाचा तो सुद्धा आम्ही बदलतो आहे. आज महाराष्ट्रामधून घेतले जाणारे 3 मंत्री असे आहेत की जे पूर्वी कधीच भाजपात नव्हते. म्हणजे त्यांनी धाडसी निर्णय घेतला आहे की आम्ही प्रसंगी आमच्या जुन्या निष्ठावान माणसांना सुद्धा घरी बसायला सांगू शकतो, आम्ही नवीन माणसांना घेऊ शकतो, आता आम्हाला आक्रमक व्हायचं आणि आम्हाला रिझल्ट द्यायचा आहे. तर आपण सुद्धा बघूया सगळे महाराष्ट्रातले लोक की नेमके ह्या नवीन चेहऱ्यांना घेऊन ते कुठला निकाल मिळवू इच्छित आहेत. मात्र या ठिकाणी ज्यावेळेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आता होणार, ह्या चर्चा ज्यावेळेला सुरू झालेल्या होत्या त्यावेळेला असं सुद्धा होतं की ज्यांचा परफॉर्मन्स चांगला नाहीये त्यांना कदाचित डच्चू मिळू शकतो. मात्र जावडेकर आणि रविशंकर प्रसाद हे तर फार मोठं नाव आहे. मी जसं मगाशी म्हणालो की खरं तर रविशंकर प्रसादांचं मलाही आश्चर्य वाटतं. कारण अलीकडे ट्विटरसोबत झालेल्या वादामध्ये सुद्धा त्यांची भूमिका महत्त्वाची होती. IT चा नवीन कायदा जो झाला आहे माहिती तंत्रज्ञानाचा, त्याच्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती. पण मला असं वाटतं की बिहारच्या राजकारणामध्ये काही नवीन समीकरणं जन्माला येत आहेत. कारण रविशंकर प्रसाद हे आघाडीच्या फळीमध्ये लढणारे नेते नव्हेत. पक्षाच्या वतीनं प्रवक्ता म्हणून काम करणं किंवा राज्यसभेत काम करणं आणि लोकसभेला फ्रंटवर राहून लढणं, पक्षाचा मतदार घडवणं, एखादं राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण करणं, हे राजकारणामध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत. त्यात रविशंकर प्रसाद हे लोकसभा किंवा पक्षाचं राज्य स्तरावरचं मोठं नेतृत्व, आक्रमक असं काही नव्हते, अकॅडमिक चेहरा होता. तीच परिस्थिती जावडेकरांच्या सोबत आहे. अकॅडमिकली तुम्ही कितीही विद्वान असाल, पक्ष बांधणीच्या कामामध्ये तुमचं योगदान वगैरे ठीक असेल, पण आज लढण्याची वेळ आली आहे ना. आज तुम्हाला फ्रंटवर लढायचं आहे. तर लढायला तुमचा उपयोग होत नसेल तर पक्षाचे एक निष्ठावान सैनिक म्हणून तुम्ही शांतपणे मागे राहा, पक्षाचं काम करा. हा धाडसी एक मेसेज, एक निर्णय पक्षाच्या नेतृत्वाने घेतला आणि आज तो त्यांना सांगितला आहे की तुम्ही बाजूला व्हा, नव्यानं आम्हाला संधी द्यायची आहे. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, तुमचा अंदाज काय? अगदी मला वाटतं की लोकसभा निवडणुकांसाठी जी व्यूहरचना मोदींना किंवा अमित शहा किंवा JP नड्डांना करायची आहे त्यामध्ये रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर हे जे पक्षांनी आज निरोप दिलेली लोक आहेत ह्यांना नक्की महत्त्वाच्या भूमिका देऊन त्यांना ती जबाबदारी दिली जाईल. नक्कीच. वैभवकडे आपण जाणार आहोत. वैभव, राज्यामधल्या भाजप नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं? जसं की आपण सकाळपासून आपले प्रतिनिधी सांगतात की या संपूर्ण मोदींच्या मंत्रिमंडळावर आहे ती देवेंद्र फडणवीसांची छाप पाहायला मिळते. नारायण राणे यांचा पक्षप्रवेश फडणवीसांच्याच काळात झाला. भारती पवार यांचा पक्षप्रवेश देखील देवेंद्रजींच्याच काळामध्ये झाला. कपिल पाटील असतील यांना देखील स्थान आहे ते देवेंद्र फडणवीस यांनीच करून दिलेलं आहे. ती जागा किंवा तिकडची जी ताकद आहे ठाणे भिवंडी परिसरामधली, ती बळ जे लागतं एक लोकप्रतिनिधीला, तो जो पाठबळ आहे तो देवेंद्रजींनी दिला आणि कराडांना देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे तो फडणवीसांनीच दिलाय. त्यामुळे हे जे 3 चेहरे आपण जी नावं घेतोय वारंवार, जसं आता विश्लेषकांनी सांगितलं की 3 चेहरे जे बाहेरून आलेले आहेत, खरं तर बाहेरून आलेल्यांना तातडीनं मंत्रिपदावर समाविष्ट करून घेणे म्हणजे जे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे जे झेंडे उचलत आलेले आहेत, पक्षासाठी खुर्च्या मांडत आलेल्या आहेत, त्यांची कुठेतरी निराशा होताना पाहायला मिळते. परंतु इकडे जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या दिशेने ताकदीने कसं काय लढता येईल, आपल्याला पक्ष कसा वाढवता येईल, जी महाराष्ट्रामध्ये 2022 आणि 2024ला पोकळी निर्माण होणार होती ती कशी भरून काढता येईल. कारण का प्रत्येक नेत्याचं एक एक वैशिष्ट्य आहे. जसं आपण जर नारायण राणे यांचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर एक चेंबूरचे शाखा प्रमुख ते आता थेट केंद्रातले मंत्री म्हणून त्यांची वाटचाल होत आहे आणि नंबर 1चा शत्रू नारायण राणेंचा आणि भाजपचा सध्याचा जर बघितलं तर तो शिवसेना असणार आहे. आता नारायण राणेंचा फायदा भाजप कशी करू शकते? एक पहिला म्हणजे मराठा समाजाचा नेता, दुसरी गोष्ट शिवसेनेला थेट अंगावर घेणारा नेता. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. या मुंबईच्या निवडणुकांमध्ये मुंबईतले खाचखळगे माहीत असलेला नेता म्हणून नारायण राणे यांना पाहिलं जात आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्गात भाजप कशा रीतीने वाढवता येईल, सिंधुदुर्गात भाजपचा खासदार कसा बसवता येईल, त्याचबरोबर रत्नागिरीपासून ते सावंतवाडीपर्यंत भाजपचे आमदार कसे जिंकवता येईल, यासाठी हा खूप महत्त्वाचा टप्पा असणार आहे. नारायण राणेंवर जबाबदारी तेवढी वाढणार आहे. कपिल पाटील यांच्या खांद्यावर जी जबाबदारी पडणार आहे ती जर पाहिली तर ठाण्यामध्ये आतापर्यंत शिवसेनेचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मग ते एकनाथ शिंदे असतील, राजन विचारे असतील, प्रताप सरनाईक असतील किंवा इतर शिवसेनेचे छोटे मोठे नेते असतील, या सगळ्यांना कुठेतरी बॅकफूटवर टाकण्याचं काम कपिल पाटलांना करावं लागणार. मराठवाड्यात जर आपण पाहिलं तर कराडांच्या रूपाने अगदी चोखपणे या ठिकाणी केलेली आहे की जेणेकरून पुढच्या राजकीय रणनीतीमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आपला दगाफटका होऊ नये, आपला प्लॅन जो आहे तो सक्सेसफुल व्हावा, या दृष्टीनंच या नावांचं सिलेक्शन झालेलं असावं. रवी किरणजी, मला याच दृष्टीनं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की 4 नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाते, हे 4 नेते म्हणजे द टीम देवेंद्र, आता तेच टीम नरेंद्रमध्ये पाहायला मिळतात असं म्हणायचं? बरोबर आहे, कारण महाराष्ट्राचे निर्णय देवेंद्र फडणवीसांना विचारल्याशिवाय होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मला भारतीय जनता पक्षाच्या ह्या धाडसाचं कौतुक वाटतं की खरं पाहायला गेलं तर मग लोकांच्या मनामध्ये, एक सामान्य माणसाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की तुम्हाला बाहेरून आलेल्या लोकांना इतकी मोठी जबाबदारी द्यावीशी वाटते, मग तुमच्या पक्षात का नेते घडत नाहीत? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाचं हे धाडस आहे की बाहेरून आलेल्यांना आम्ही एवढं मोठं करू शकतो, मग या पक्षात का घडत नाही? म्हणजे युतीमध्ये राहून सुद्धा 30 वर्ष, 25-30 वर्षे, आज मुंबईमध्ये आरेला कार्य उत्तर देण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये जुन्या कार्यकर्त्यांमध्ये एखाद दुसऱ्यामध्येच आहे. अलीकडे आशिष शेलारांना आपण पाहिलं, काही प्रमाणात आता अतुल भातखळकर आक्रमक होताना दिसत आहेत, आरेला कार्य उत्तर देण्याची तयारी करतायत, पण जी क्षमता आज नारायण राणेंमध्ये आहे ती कुणातच नाही आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारला की शिवसेनेला जर तोंड द्यायचं असेल, शिवसेनेच्या तोफखान्याला तोंड द्यायचं असेल तर ती क्षमता नारायण राणेमध्ये आहे. ते आरेला कार्य व्यवस्थित महत्वाचं आहे असं म्हणायचं? अगदी, कारण महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने फारच मनावर घेतली ना, याचा अर्थ. कारण माझ्या दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड मध्यंतरी घडली होती, ती म्हणजे दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकांतामध्ये झालेली बैठक. राजकारणामध्ये रस्त्यावर राजकारण लढलं जातं, पण पडद्याआड ते खेळलं जातं, आणि त्या खेळी अशा असतात की कुणी कुणाचं काही व्यक्तिगत शत्रू नसतं, मैत्रीचे संबंध असतात. कदाचित मला असं वाटतं की त्या ठिकाणी एक शेवटचा प्रयत्न म्हणून पंतप्रधानांनी असा एक प्रयत्न करून पाहिला असेल की काही जमू शकतं का आपलं, आणि मला वाटते त्या क्षणाला कदाचित मुख्यमंत्र्यांनी काही त्यांच्या मर्यादा स्पष्टपणे सांगितल्या असतील, तर तिथे हे स्पष्ट झालं की याच्यापुढे आता काही होऊ शकत नाही. त्यानंतर हे सगळं घडतंय. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी जे टायमिंग साधलेलं आहे ते योग्य वाटतंय तुम्हाला? अगदी योग्य आहे, कारण आज आपण 2021 मध्ये आहोत. आपल्या महाराष्ट्राच्या समोर मुंबई महानगरपालिकेची अत्यंत चुरशीची निवडणूक आहे, त्यानंतर काही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत, नागपूरची निवडणूक आहे, नाशिकची निवडणूक आहे, पुण्याची निवडणूक आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहेत. तर अशा वेळेला आणि पुन्हा 2024च्या लोकसभेची तयारी आहे. तर या दृष्टीने महाराष्ट्रातला हा जो बदल आहे ना, हा त्या पक्षाच्या राजकीय खेळीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो योग्य वेळी आहे. महाविकास आघाडी एकीकडे, भाजप एकीकडे आणि केंद्रामध्ये जर आपण पाहिलं तर एनडीए एकीकडे, इतर पक्ष एकीकडे, ज्या पद्धतीने रणनीती ज्या आहे त्या गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या होत्या, म्हणजे शरद पवारांनी सर्वच म्हणजे भाजप तर पक्षांना एकत्र घेऊन जी काही चर्चा केली, मात्र ही चर्चा फक्त जनरल होती असं सांगितलं गेलेलं होतं. कुठेतरी एक वेगळी मोठ बांधण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे. अगदी भारतीय जनता पक्षाने सर्व प्रकारची चाचपणी करून मला वाटते हा निर्णय घेतला की आता आपल्याला भविष्यामध्ये नजीकचे मित्र नवीन काही आता जुळू शकणार नाहीत. राजकीय समीकरणं आता आपल्याला आपलीच तयार करावी लागतील. मग आपली एकट्याच्या दृष्टीने एकला चलो रे जर वाटचाल करायची असेल तर मग आपल्याला स्वतःला मजबूत करा, दुसऱ्याच्या मदतीवर आपलं काही होणार नाही, हे याच्यातनं उघड झालेलं आहे. म्हणूनच त्यांनी इतके धाडसी निर्णय घेतलेत. हा जे आपण पाहतोय हा त्याचाच परिपाक आहे. या धाडसी निर्णय घेतल्यानंतर आम्ही सगळं काही करू शकतो, आम्ही विरोधकांचं तोंड गप्प करू शकतो, हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे. अगदी बरोबर, कारण तसं पाहायला गेलं तर रवी किरणजी, मी तुम्हाला काही क्षणासाठी थांबवते. ही आपण थेट दृश्य पाहतोय. कुठल्याही क्षणी या शपथविधी सोहळ्याला जो आहे ते सुरुवात होऊ शकते. सर्व मंत्री त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अगदी प्रोटोकॉल पाळून, म्हणजे कोविडचा हा काळ आहे त्याच्यामुळे सर्व प्रोटोकॉल पाळून, सर्व नियम पाळून या ठिकाणी हा शपथविधी सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे. आणि या ठिकाणी आपण पाहताय सर्व मंत्री मास्क घालून बसलेले आहेत. नियमांचं पालन या ठिकाणी केलं जात आहे काटेकोरपणे. राष्ट्रपती भवनामधली ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. अवघी 12 मिनिटं राहिलेली आहेत त्या शपथविधी सोहळ्यासाठी.
सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण हा शपथविधी सोहळा हा मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे आणि सर्वच घटक पक्षांचा या ठिकाणी विचार जो आहे तो केला गेलेला आहे. शिवसेना आणि अकाली दल यांनी एनडीएतून बाहेर पडल्यानंतर भाजपचेच मंत्री या ठिकाणी होते. मात्र आता सध्या 2022 पासूनच्या निवडणुका, 2024च्या महाराष्ट्राच्या निवडणुका पाहता घटक पक्षांचा सुद्धा विचार या ठिकाणी केला गेलेला आहे. प्रकाश जावडेकर आणि अमित शहा या ठिकाणी आपण पाहतोय. प्रकाश जावडेकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे, जी काही क्षणापूर्वीच बातमी आपण पाहिली आणि याच्यानंतर ते सुद्धा आता या मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्यामध्ये, या कार्यक्रमामध्ये, शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय. काही मिनिटांमध्येच या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. केंद्रीय मंत्रिमंडल में नारायण राणे पहिल्याच रांगेमध्ये या ठिकाणी पाहतोय आपण. नारायण राणे हे पहिल्याच रांगेत पहिल्या नंबरमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. महाराष्ट्रामधल्या 4 नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळतीये. स्मृती इराणी या ठिकाणी आपण पाहताय. प्रकाश जावडेकर, राजनाथ सिंग या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. सर्वच प्रमुख नेते, प्रमुख मंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राकडून भागवत कराड, त्याच्यानंतर भारती पवार, नारायण राणे, कपिल पाटील यांची नावं निश्चित झालेली आहेत. राष्ट्रपती भवनामधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 43 मंत्री हे शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातल्या 4 चेहऱ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळ यादीमध्ये पहिलं स्थान जे आहे ते देण्यात आलेलं आहे. संख्या है जो कि अधिक से अधिक संख्या में मंत्री शामिल किए जा सकते हैं केंद्रीय मंत्रिमंडल में, और उसी को ध्यान में रखते हुए आज मंत्रिमंडल में फेरबदल किया जा रहा है. प्रशासनिक और राजनीतिक चुनौतियों को ध्यान में रखते हुए केंद्रीय मंत्रिमंडल के सदस्य श्री नितिन गडकरी, श्री पीयूष गोयल, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही वेळातच, काही मिनिटातच या ठिकाणी राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचतील. ती ही दृश्य आपण पाहताय. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रपती भवनाकडे निघालेले आहेत. त्यांचा ताफा हा आपण या ठिकाणी पाहताय आणि काही वेळातच, काही मिनिटातच ते राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचते. 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. मोदींचा ताफा राष्ट्रपती भवनाकडे निघालेला आहे आणि सर्व मंत्री जे आहेत ते राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचलेले आहेत. और नई जिम्मेदारी संभालने वाले मंत्रियों को, जिनमें कैबिनेट स्तर के मंत्री हैं, राज्य स्तर के मंत्री हैं, उन्हें पद और गोपनीयता की शपथ दिलाई जाएगी माननीय राष्ट्रपति श्री रामनाथ कोविंद के द्वारा. Article 75(1)(a) was actually inserted through 91st Amendment of the Constitution, which came into effect in 2004. And according to Article 75(1)(a) of the Constitution, total number of ministers, including the Prime Minister and the Council of Ministers, shall not exceed 15% of the total number of members of the House of the People, that is Lok Sabha. So currently the maximum membership of Lok Sabha can be 543, and according to that calculation, maximum number of ministers in the Union Council can be 81. Keeping in view the recent resignations and vacancies caused due to various reasons, this expansion cum reshuffle is taking place today at the Darbar Hall of Rashtrapati Bhavan. केंद्रीय मंत्रिमंडल के सदस्य श्री रविशंकर प्रसाद, इनका आगमन हो चुका है दरबार हॉल में. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत, केंद्रीय मंत्रिमंडल के सदस्य श्री नरेंद्र सिंह तोमर, श्री धर्मेंद्र प्रधान. रवी किरणजी, अगदी अनप्रेडिक्टेबल राजकारणासाठी मोदी प्रसिद्ध आहेत आणि हा सगळा प्रकार त्याचंच एक परिणिती म्हणायची. हो, मोदींची पद्धत आहे राजकीय धक्के देण्याची. ते हे आजचे समावेश आहेत काही होणारे चेहरे, हा राजकीय धक्काच आहे. कारण याची कल्पनासुद्धा म्हणजे लोकांना किंवा पक्षातल्या कार्यकर्त्यांनासुद्धा नसेल की इतके मोठे निर्णय होऊ शकतात. त्यांनी आज बरेच महत्त्वाचे बदल करताना हे दाखवून दिलं आहे की मला विचार जो करायचा आहे तो 2024चा करायचा आहे. मला फक्त तुमच्या सूचना सांगा,
त्यांनी त्या सूचना ऐकल्या, राज्यात नजीकच्या काळामध्ये जे आवश्यक आहे ते ऐकून घेतलेलं दिसतंय, म्हणूनच महाराष्ट्रातली नावं दिसत आहेत. अन्यथा यात सुद्धा बदल होऊ शकला असता. आणि त्यांनी संपूर्ण राजकारणाची चाचपणी त्यांच्या पद्धतीने केलेली आहे, हे विशेष आहे. त्यांच्या पद्धतीने चाचपणी केल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की उदाहरणार्थ उद्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मला लोकसभेसाठी उमेदवार पाहिजे, तर आज नारायण राणेंना मंत्री केल्यानंतर उद्या त्यांना लोकसभा लढवायला सांगितली जाऊ शकते. ती ट्रॅडिशनल सीट आहे शिवसेनेची. एक निलेश राणे मागे निवडून आले होते, पण ती जागा परत खेचू शकतात नारायण राणे. आता हा विश्वास पंतप्रधानांना वाटणं म्हणून घेतलं त्यांना. कपिल पाटलांच्या रूपानं भिवंडी कधी नव्हे ते भाजपकडे आली, ती जागा त्यांना राखायची आहे. त्यांना पालघरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. पालघर आपण पाहिलं की अतिशय चुरशीनं लढवली गेलेली जागा होती. ती भारतीय जनता पक्षाने अतिशय मन विशाल मोठं करून उमेदवारासकट देऊन टाकली. हे देशाच्या राजकारणातलं एक दुर्मिळ उदाहरण होतं. असं कधी कुठला राजकीय पक्ष करत नाही की जागा उमेदवारासकट देऊन टाकणे. मोठा त्याग होता तो. तर ती सुद्धा दिली, ती त्यांना परत मिळवायची आहे. त्यांना भारती पवारांची जागा परत राखायची, शिवाय नाशिकमध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यांना भागवत कराडांच्या रूपानं वंजारी समाजाला मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व देऊन औरंगाबाद लोकसभा शिवाय दुसऱ्या लोकसभा याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं. ह्या सगळ्या खेळी ज्या आहेत ह्या फार वरिष्ठ पातळीवर ठरतात आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने म्हणजेच अर्थात नरेंद्र मोदींनी मला वाटतं हे नीट विचार करून हे सगळे निर्णय घेतलेले आहेत. नारायण राणेंना पहिल्याच रांगेमध्ये पहिलं स्थान या ठिकाणी दिलं जाणं म्हणजे हे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या भाजपसाठी फार मोठं गोष्ट म्हणावी लागेल. भारतीय जनता पक्षाचं मन मोठं म्हणायलाच पाहिजे, पण त्यांच्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो आज महाराष्ट्रामधला राजकीय काय बांधणी करायची. आणि आपण पाहतोय की मराठा आरक्षणाचा विषय अतिशय तापणारा आहे. निवडणुका जवळजवळ येतील तशा आज विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची लायबिलिटी म्हणजे जोखीम कमी आहे. तर अशा वेळेला विरोधी पक्षाला म्हणजे सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रातल्या तोडीसतोड उत्तर देणारा मराठा समाजाचा एक नेता म्हणून नारायण राणेंचा उपयोग त्यांना करून घ्यायचा आहे. भारतीय जनता पक्षामध्ये पारंपरिक पद्धतीने मराठा नेतृत्व विकसित नाही होऊ शकलेलं. ते का नाही होऊ शकलं हा वेगळा विषय आहे, त्याची स्वतंत्र चर्चा होऊ शकते. पण राणेंना त्यांनी घेतलं आहे. आता नारायण राणे दोन्ही भूमिका बजावतील, कारण ते पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिमंडळाच्या वेळेला त्या समितीचे अध्यक्षही होते. त्यांनाही माहिती आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा हाताळावा लागतो. आज ते त्या पक्षाची भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडतील. हा त्या उद्देश तर मला स्पष्ट दिसतोय त्यांना घेण्यामागचा. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ज्यांचा उल्लेख आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे, जे लोक आता जे 36 जण नव्या चेहऱ्यांना संधी मिळते, शपथ घेतील आता काही वेळातच, काही क्षणामध्येच. एकूणच भाजपचा पूर्णपणे प्रयत्न आहे की आपण तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. अगदी त्यांनी निवड करताना जाणीवपूर्वक केलेली आहे की असा कुठलाही वर्ग सुटता कामा नये. मग तो ओबीसी असो, मराठा समाज असो किंवा आणखी काही असो. देशाच्या विविध भागात विखुरलेला छोटा मोठा समाज आहे, घटक आहे, तळागाळातला घटक आहे. कारण मोदींचं राजकारण आपण गेली काही दिवस पाहतोय. सुरुवातीला त्यांच्यावर खूप मोठा अटॅक झाला. सूटबूटवाली सरकार म्हणून काँग्रेसने टीका केली होती. पण मोदींची जी पुढची धोरणं आहेत ती अतिशय मुत्सद्दीपणे त्यांनी शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मदत करणं, तळागाळातल्या लोकांना मोफत धान्य वितरण आज सुरू आहे, त्याला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. लोकांच्या खात्यावर कधी नव्हे ते पैसे जमा होत आहेत असं लोकच सांगत आहेत की आम्हाला माहीतच नव्हतं पैसे जमा होत होते म्हणून. आता कुठल्या ना कुठल्या निमित्ताने 2,000, 500 असं काही ना काही जमा होत आहे. मोदींचं राजकारण हे तळागाळातल्या दिशेने जास्त केंद्रित होत आहे आणि त्याची चुणूक ते आज त्या मंत्रिमंडळातल्या फेरबदलांमध्ये दाखवत आहेत. म्हणजे त्यांचा मतदार ते पक्का करण्याच्या भूमिकेत आहेत. रवी किरणजी, 2019 मध्ये म्हणजे दुसरी टर्म मोदी सरकारची सुरू झाल्यापासून 2020 मध्ये सर्वाधिक फटका बसला तो म्हणजे तरुणांना. म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा असो, आणखीन कोणते मुद्दे असो, नोकऱ्या गमवाव्या लागल्या लोकांना, आणि हे सगळं काही पाहता या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तरुणांना सर्वाधिक संधी आणि एक प्रकारे एक नवीन जोश प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, आणखीन काही नवीन आयडियाज किंवा नवीन याच्यावर काम करण्याची पद्धत, तर सध्या ती स्ट्रॅटेजी वाटते तुम्हाला भाजपची? तरुणांना संधी दिल्यामुळे तरुण त्यांच्या पद्धतीचं राजकारण पुढे आणू शकतील हा एक त्यांच्या मनामध्ये उद्देश असेल. कारण आज ती एक मोठी समस्या आहे. आज कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, पगार कमी झालेत लोकांचे, महागाईची समस्या थोड्याफार म्हणजे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की महागाई आपोआपच वाढते. त्याला काही वेगळं कारण सांगण्याची गरजच नाही. हे महत्त्वाचे विषय आहेत. ह्या महत्त्वाच्या विषयावर पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणजे त्यांचं सरकारचा घाम फुटणार आहे एवढं नक्की. कारण हे प्रश्न आज घराघरामध्ये पोचलेले आहेत. पण दुसरीकडे त्यांनी मुत्सद्दीपणे काय केलं की आम्ही अन्नधान्य मोफत देतो, आम्ही आणखी आर्थिक मदत करतो असं म्हणून एक वर्ग त्यांनी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शहरी बेरोजगार, नागरी समूहामधला जो बेरोजगार आहे, जो आज IT क्षेत्रात होता, वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये होता, तो आज अस्वस्थ आहे, संतप्त आहे की ह्या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये आमचं खूप नुकसान झालं आहे. या वर्गाला तुम्ही कसं सांभाळताय
त्याच्या आशा आकांक्षा कशा पूर्ण करताय याच्यावर ह्या सरकारचं यश अपयश जोखलं जाणार आहे. राजकीय खेळी म्हणून मंत्रिमंडळाचा चेहरा बदलणं वेगळं, पण उद्या जेव्हा मैदानात मंत्री सत्कार समारंभ आटोपून हारतुरे घेऊन बाजूला ठेवून जेव्हा उतरतील, लोकांमध्ये जातील, तेव्हा या जनतेच्या लोकांच्या प्रश्नांना त्यांना उत्तर द्यायची आहेत. ती कशी द्यायची आहेत याची तयारी ह्या तरुण चेहऱ्यांना करावी लागणार आहे. तर थोड्याफार प्रमाणात त्या तरुणांनी तरुणांची भाषा बोलावी, त्यांच्याशी त्यांच्या पातळीवर जाऊन संवाद साधावा, हा उद्देश मोदींचा असू शकतो. म्हणून तरुण चेहऱ्यांचा समावेश त्यांनी केलेला दिसतो याच्यामध्ये. नक्की सर्वसमावेशक विचार जो आहे तो या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये केल्याचं पाहायला मिळतंय. मात्र रवी किरणजी, आणखीन एक या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2024च्या निवडणुका पाहता महाराष्ट्रामधलं राजकारण जे आहे ते कशा पद्धतीनं बदलू शकतं का, हा एक मुळातला प्रश्न. 2024च्या निवडणुकांच्या मध्ये आपण महाराष्ट्रामध्ये एक असं आता गृहीत धरूया की हे 3 पक्ष सत्ताधारी आहेत, हे तिघही मिळून निवडणुका लढवतील. मिळून म्हणजे याच्यामध्ये काँग्रेसची भूमिका काय ठरते माहीत नाही, कारण काँग्रेस आणि शिवसेना हे काही पारंपरिक मित्र नाही आहेत. ते भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेले आहेत. मग यांचा काही समझोता होतो का, मैत्रीपूर्ण लढती होतात का, याच्यावर खूप काही ठरणार आहे. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. रवी किरणजी, काही क्षणासाठी थांबवते. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही मिनिटांमध्येच, काही क्षणामध्येच या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. मंत्रिमंडल के सदस्यों का ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी हैज अराइव्ड इन दरबार हॉल. एकीकडे आपण पाहताय की राष्ट्रपतींचा ताफा सुद्धा निघालेला आहे. राष्ट्रपती हे आता काही क्षणातच या ठिकाणी सोहळ्याच्या स्थळी पोहोचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा ताफा सुद्धा आता त्या ठिकाणी पोहोचणार आहे, कार्यक्रम स्थळी पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झालेले आहेत. एकाकडे आपण ही दृश्य पाहताय तर दुसरीकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा सुद्धा ताफा हा निघालेला आहे. शपथविधी सोहळा लाईव्ह आपण या ठिकाणी पाहताय. रिक्त स्थान हुए हैं और उसी को ध्यान में रखते हुए आज के इस समारोह का आयोजन दरबार हॉल में किया जा रहा है. कुछ ही समय के उपरांत माननीय राष्ट्रपति श्री रामनाथ कोविंद का आगमन होगा, जो आज इस समारोह में केंद्रीय मंत्रिमंडल में शामिल किए जाने वाले मंत्रियों को पद और गोपनीयता की शपथ दिलाएंगे. राष्ट्रपती भवनामध्येच हा सोहळा होतोय. माफ करा, उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू या ठिकाणी पोहोचलेले आहेत. राष्ट्रपती भवनामध्येच हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पार पडतोय आणि काही मिनिटांमध्येच, काही क्षणामध्येच या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळाचा हा एक मोठा मेकओव्हर जो आहे तो या ठिकाणी म्हणावा लागेल. काही क्षणापूर्वी आम्ही जो तुम्हाला ताफा दाखवला तो उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा होता. माफ करा, त्यावेळेला उल्लेख केला गेला की हा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा ताफा आहे. काही मिनिटांमध्येच, काही क्षणामध्येच या सोहळ्याला, या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. और आज के समारोह का आयोजन भी उसी की एक कड़ी है. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधला हा पहिलाच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा आहे. 36 नव्या चेहऱ्यांना या ठिकाणी संधी दिली जाते. देश को करना है. देश की प्रथम महिला महाराष्ट्रातल्या 4 नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी जी आहे ती मिळालेली आहे. श्रीमती कोविंद या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद या काही वेळातच या ठिकाणी पोहोचतील आणि या कार्यक्रमाला सुरुवात होईल. व्यंकय्या नायडू ही लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. संध्याकाळची 6ची वेळ आहे, त्याच्यामुळे काही मिनिटातच, काही क्षणातच या सोहळ्याला सुरुवात होईल. दरबार हॉल, जिसे एक खास नाम दिया गया था, ब्रिटिश शासनकाल में उसे थ्रोन रूम के नाम से जाना जाता था, और जहां स्वतंत्र भारत की प्रथम सरकार ने 15 अगस्त 1947 को शपथ ली थी, इसी हॉल में देश के पहले गवर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी ने भी शपथ ली थी. आज साक्षी बन रहा है केंद्रीय मंत्रिमंडल के 2019 के बाद पहले विस्तार सह फेरबदल के इस विशेष कार्यक्रम का,
जहां कुछ ही समय के उपरांत आगमन होगा माननीय राष्ट्रपति श्री रामनाथ कोविंद का, जो आज केंद्रीय मंत्रिमंडल में शामिल किए जाने वाले सदस्यों को पद और गोपनीयता की शपथ दिलाएंगे। दरबार हॉल में आगमन माननीय राष्ट्रपति श्री रामनाथ कोविंद का। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि माननीय राष्ट्रपति महोदय, आपकी आज्ञा हो तो समारोह प्रारंभ किया जाए। जी। कैबिनेट मंत्री श्री नारायण तातू राणे। मैं नारायण तातुराणे ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा। मैं भारत की प्रभुता अखंडता अक्षुण्ण रखूँगा। मैं संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूँगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं नारायण तातुराणे ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति को या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि जैसे मंत्री के रूप में अपने कर्तव्य का सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संशोधित या प्रकट नहीं करूँगा। श्री सर्वानंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।